हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी आपण सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संघटनेचे या संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संदीपजी तांबे यांच्याकडनं थोडक्यात या प्रभागामध्ये जे काही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची जी काही दूषित पाणी या ठिकाणी येतं आहे त्या संदर्भात त्यांनी मागील 1 महिन्यापासून सदर विभागाला माहिती देऊन देखील त्याच्यावर काही कारवाई किंवा काही ॲक्शन झालेली नाही आहे। थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। संदीप भाऊ, काय सांगाल आपण या ठिकाणी जे काही आपल्या वतीने या प्रभाग 26मध्ये पाण्याबद्दल जे दूषित पाणी येतं त्याबद्दल आपण देखील 1 महिन्यापासून आवाज उठवलेला आहे आणि त्या मनपा प्रशासनाकडनं काही त्यावर ॲक्शन झालेली आहे, काय सांगाल आपण? या महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी ड्रेनेजच्या पुढे गेलं दुर्गंधीयुक्त वास येतो अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी येतं आहे। गढूळ पाणी येतं आहे, दुर्गंधीयुक्त आहे, वास येतो आहे, आजूबाजूचे काही मुलं माणसं नागरिक आजारी आहेत। ही बाब आम्ही पाणी पुरवठा अधिकारी राहून असतील इतर अधिकारी असतील यांच्या लक्षात आणून दिली। माननीय श्री गांगुडे साहेब यांच्याशी मी फोनवर चर्चा केली, त्यांना टेक्स्ट मेसेज पाठवलेला आहे। परंतु त्या दिवशी आल्यानंतर यांनी पाण्याचे नमुने नेले, त्या नमुन्यांचा काय निकाल आला आहे, रिपोर्ट्स काय आले हे अजून सांगायला तयार नाही। पाण्याची प्रत अजून तशीच आहे, अतिशय घाण दुर्गंधयुक्त आणि गढूळ पाणी पूर्ण प्रभाग 26मध्ये येते। नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। भरपूर लोक आजारी आहे, कोणाला पोटाचे आजार झालेले आहे, कोणी दवाखान्यात जातो आहे। परंतु मोठ्या मोठ्या ठेक्यांमध्ये अटकलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे सामान्य लोकांच्या या गरजांकडे लक्ष द्यायला तयार नाही। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सामान्य नागरिकांशी जे जीविताशी खेळायचं काम करत आहे, माझी त्यांना विनंती आहे की हा आरोग्याच्या संदर्भात अतिशय गंभीर असा प्रश्न असून आपण त्वरित याकडे सर्वांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांच्या जीवाची पर्याय करू नये। साधारणतः आपण हे जे काही दूषित पाण्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला असताना स्थानिक मनपा प्रशासनाला ज्यावेळेस माहिती दिली त्यानंतर काय त्यांच्यावर ॲक्शन अशी काही त्यांनी एवढ्या 1 महिन्याभरात काही दिलेलीच नाही? काहीच नाही, फक्त आले, पाण्याचे नमुने घेऊन गेले आणि ते नमुने ते लॅबमध्ये तपासणीसाठी दिलेले असं सांगितलं। परंतु आतापर्यंत त्याचं कुठलेही रिझल्ट आपल्याला त्यांनी सांगितलेले नाही किंवा ते सांगत नाही किंवा ते लपून ठेवलेले असतात। आणि पाण्याची एवढी दुर्गंधी येते, खराब वास येतोय, याचा अर्थ 100% त्याच्यात काहीतरी चुकीचं प्रमाणे काही आढळलं असेल। त्यामुळं ते अधिकारी ते रिपोर्ट दाखवायला तयार नाही आहे। कालही त्या अधिकाऱ्याला या ठिकाणी बोलवलं, त्यांना मी सांगितलं की ठिकठिकाणी कामं चालू आहे, हे ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळलं जातं आहे, तुम्ही या सर्व लाईन वॉशआउट करा। ती कुठली यंत्रणा ते कामं करायला तयार नाही आहे। जे ठेकेदार आहे यांचे जे रिपेरिंगचे किंवा पाणी पुरवठ्याचे पुढे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते रिपेरिंगचे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार एकाही अधिकाऱ्याला किंवा कोणाही लोकप्रतिनिधीला घाबरत नाही। अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक प्रशासनाचा हा जो काही निष्काळजीपणा या ठिकाणी मनपा प्रशासनाचे जे काही प्रशासन असेल यांचा जो हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येतोय आणि सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी माध्यमातून जे संदीप तांबे सतत सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी प्रभागामध्ये नागरिकांच्या सुरक्षा असेल प्रत्येक प्रश्नावर नागरी सुविधांच्या प्रश्नावर आवाज उठवत असतात। परंतु संबंधित प्रशासनाने अजूनही 1 महिना उलटून गेल्यानंतर देखील या सदर विषयावर लक्ष दिलेलं नाही। तर या प्रशासनाला केव्हा जाग येईल, नेमकं हे झोपी गेलेलं प्रशासन केव्हा जाग होईल हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं। नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर असताना या मनपा प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला कशा पद्धतीने या ठिकाणी हे कार्य हाताळताना या ठिकाणी बघताना या नागरिकांची सुरक्षा किती गंभीर आहे हे त्या ठिकाणी या कारवाईने दिसून येतं आहे की त्यांना किती गंभीरता त्यांनी घेतलेली आहे। जेणेकरून 1 महिना उलटूनही यावर कारवाई होत नसेल तर नक्कीच या मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतोय। या मेरा पर्सन राजीव शिंदेसह खानदेश सुपरफास्ट न्यूज संपादक अविनाश पाटील, नाशिक।